हॅलो एव्हरीवन. आज आम्ही नवीनच एक अनुभव घेतलेला आहे, तो म्हणजे कृषी प्रदर्शनाचा. मी आणि पियुष आम्ही दोघंच गेलो होतो आणि माझ्या काही फ्रेंड्स आल्या होत्या. खूप छान आणि खूप भव्य दिव्य असं हे प्रदर्शन होतं आणि डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं होतं. एंट्रीलाच मोठी अशी विठ्ठलाची मूर्ती होती आणि बाकी सुद्धा खूप छान असं डेकोरेशन होतं. बैलजोडी होती एक. इथे एकदम फ्रेश आणि ताजे फळं मांडले होते. जसं-जसं पुढे जाऊ तसे-तसे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला भेटत होत्या. हे कृषी प्रदर्शन खूप मोठं होतं. खूप लांबून-लांबून लोकं इथे पाहण्यासाठी येत होते. त्यामुळे थोडीशी गर्दी तर होतीच. आम्ही दुपारचं गेलो होतो. पण आम्हाला सर्व काही पाहता-पाहता रात्र झाली होती. आणि घरासाठी उपयोगी असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी या प्रदर्शनामध्ये होत्या. गूळ, हळद, तेल. आता हे सोलरवर चालणारं लॅम्प आहे. हे शेतीसाठी लागणाऱ्या सुद्धा सर्व गोष्टी या प्रदर्शनामध्ये होत्या आणि प्रत्येक गोष्टीची प्राईस सुद्धा खूप व्यवस्थित होती. घरात लागणारी व शेतीच्या कामांसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट या कृषी प्रदर्शनात होती. खूप सारे लोकं खूप खरेदी करत होते. आम्ही काही गोष्टी खरेदी केल्या. या सर्वाचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. तो आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही नक्की जाऊन पहा. खूप छान आणि खूप मोठं असं प्रदर्शन होतं. आम्हाला तर खूप आवडलं आणि हे कृषी प्रदर्शन 4 ते 5 दिवसच होतं. त्यामुळे गर्दी होती. मी आणि पियुषने तर खूप एन्जॉय केला. तिथे नाश्त्याची सुद्धा खूप छान अशी सोय केली होती. त्यामुळे आम्ही तिथे नाश्ता सुद्धा केला. लहान मुले इथे ट्रॅक्टरवर बसून छान असा त्याचा आनंद घेत होते. इथे एक सेल्फी पॉइंट सुद्धा होता. तिथे आम्ही छान असे फोटोज काढले.